मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माळावरची जाखीन, भाग 3. पण त्याआधी एक विनंती आहे. जर कोणी ह्या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही नम्र विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. अचानक बसलेल्या धक्क्यामुळे अजय पुढच्या सीटवर आदळला. गाडी एखाद्या खड्ड्यावरून गेली असावी, पण त्यामुळे अजयची झोप मोड झाली. त्याने आपल्या बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेर सर्वत्र काळोख होता. लांब कुठेतरी काही दिवे लुकलुकत होते. तसा हा निर्जन प्रदेश होता. लोकसंख्या फार कमी होती. दुसऱ्या बाजूला एखादे गाव दिसते का हे पाहण्यासाठी त्याने मान वळवली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. ती त्याच्या विरुद्ध बाजूच्या सीटवर खिडकीजवळ बसली होती आणि ती त्याच्याकडे पाहत होती. तिची ती अस्वस्थ करणारी नजर त्याच्या पायापासून त्याच्या चेहऱ्यावर फिरत होती आणि शेवटी तिची नजर त्याच्या नजरेला भिडली. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. घाम फुटायला लागला. तिच्या नजरेला नजर देणे तर त्याला शक्यच नव्हतं. त्याने मान परत आपल्या जवळच्या खिडकीकडे फिरवली. आपण एवढे का घाबरलो आहोत याचा त्याला प्रश्न पडला आणि लाजही वाटली. केवळ ती त्या माळावरची जाखीन असावी या विचारानेच आपण एवढे भयभीत झालो. आपण गावी कशासाठी चाललोय तर तिच्याशी लढायला, आणि तिच्या विचारानेच आपली घाबरगुंडी निघालीये. आपण प्रत्येक स्त्रीमध्ये तिला पाहत आहोत. खरंच का आपण इतके घाबरलो? पण मग एक नवीन विचार त्याच्या मनात आला. आपण सामान्य मनुष्य आहोत. राग, लोभ, मोह या भावना आपल्याला येणारच. आपण काही साधू संत किंवा योगी नाही ज्याच्या मनावर साधनेचे कवच असते. त्यामुळे त्याचे विचार हे शुद्ध स्वरूपात असतात. बाहेरच्या प्रभावाने ते दूषित होत नाही. म्हणजे आपण असेच घाबरायचे का? त्यांच्या एवढी साधना आपण करू शकत नाही. मग एकच मार्ग उरतो, अशा प्रभावाविरुद्ध लढण्याचा, त्या भावनांवर नियंत्रण करण्याचा, निदान प्रयत्न करण्याचा. हे देखील सोपे काम नाही, पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. शेवटी त्याच्या मनात विचार आला की आपणच आपल्या मनाचा ताबा घेतला पाहिजे, नाहीतर नक्कीच ती आपल्या मनाचा ताबा घेईल. ती जाखीन काय करणार आहे? जास्तीत जास्त आपला जीव जाईल, पण असं भेकरासारखं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आपण एवढा पैसा कमवला आहे की आपले आईवडील आरामात उर्वरित आयुष्य काढतील. काका काकू आणि त्यांची मुलं तर आहेतच. गावी आपले जिगरी मित्रही आहेत. मी ते झाड तोडून चूक केली असेलही, पण जाणून बुजून केली नाही. आणि शेवटी माझा देव तर माझ्याबरोबर आहेच. मनाला खूप हिंमत देऊन त्याने तिच्याकडे पाहिले. ती खिडकीबाहेर काहीतरी बघत होती, पण मनात वेगळे विचार चालू आहेत असं अजयला वाटलं. एक काळजीची रेखा तिच्या कपाळावर दिसली. त्याने घसा साफ केला आणि विचारलं, मॅडम, एक विचारू का? तिने ऐकलं नसावं, किंवा ती आपल्याच विचारात गुंग असावी, कारण ती तशीच खिडकीबाहेर पाहत होती. शेवटी अजय जोरात ओरडला, मॅडम. ती दचकलीच. मग भानावर आली व अजयकडे वळून म्हणाली, काय बोललात? नजरेला शोभणारा तो गोड आवाज. अजयने मनात विचार केला, मॅडम, मी विचारलं की तुम्ही एवढ्या रात्री त्या ओसाड माळरानावर काय करत होतात? म्हणजे प्रश्न पडला म्हणून सहज विचारलं. हो, त्याबद्दल. मी एक डॉक्टर आहे. इथे एकाला तपासायला आले होते, पण परत जात असताना गाडी खराब झाली. शेवटी बराच वेळ कुठल्या तरी ST बसची वाट पाहत होते, पण खूप वेळ झाला तरी बस आली नाही. मग परत त्या गावी जाणार होते की ही बस दिसली. अजयचं समाधान झालं. किती साधं आणि पटणारं कारण होतं, आणि त्यालाही ती गोष्ट विचित्र वाटत नव्हती. त्याच्या मागे त्याची भीती हे एकमात्र कारण होतं का? त्याला स्वतःची शरम वाटत होती. आपण त्या बिचारीला STत घेऊ नये म्हणून प्रयत्न करत होतो. दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात विचार आला की आसपास आपल्याला कुठलीही गाडी दिसली नव्हती ना. हिच्याबरोबर डॉक्टरी पेटी आहे ज्यात सर्व सामान असतं. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती खिडकीबाहेर पाहत होती. तिच्या मनात काही विचार चालले आहेत असं त्याला वाटलं, आणि मग तिने स्वतःशीच मान हलवली. जणू तिने मनाशी काही निर्धार केला होता.
तिने आपल्या शेजारच्या सीटवर ठेवलेल्या पर्समधील एक नोटांचा पुडका काढला आणि त्यातील एक 100ची नोट काढून बाकी परत पर्समध्ये ठेवले. अजय हे सर्व पाहत होता. त्यानंतर ती उठली आणि सरळ कंडक्टरकडे तिकीट काढायला गेली. अजयकडे ती पाठमोरी उभी होती. अजय विचार करत होता की किती मोहक दिसते ही, पण तितकीच गूढ, आणि तिचा तिने लावलेला ते सुहासिक जणू तिच्या अंगातूनच सुगंध येत आहे. तिने तिकीट काढलं असावं, कारण ती लगेच सीटवर येऊन बसली आणि उरलेले पैसे पर्समध्ये ठेवायला लागली. अजयने परत आपल्या जवळच्या खिडकीकडे पाहिले. अजूनही तो भकास माळरान संपत नव्हता. दूरवर दिवे टिमटिमत होते. एखादं गाव जवळ असल्याचा संकेत होता. बसमध्ये सारे प्रवासी कंडक्टर सहित झोपले होते. जागे होते फक्त ती आणि तो. सर्वत्र धुकं पसरलं होतं आणि त्या धुक्यातून मार्ग काढत बस पुढे जात होती. त्याला विलक्षण भीती वाटत होती, कारण आता त्याने त्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या शांततेत तिच्या बांगड्यांचा आवाज येत होता. अजयने त्या दिशेने पाहिले. ती पर्समध्ये काही शोधत होती. पहिला कप्पा बघून झाला की दुसरा, त्यानंतर तिसरा आणि परत पहिला. ती काही शोधते हे अजयच्या ध्यानात आले. तिच्या चेहऱ्यावर आता चिंतेच्या छटा दिसत होत्या. काय झालं मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? अजयने न राहून विचारलं, पण तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. ती आपल्या त्याच कामात व्यस्त होती. त्याने परत मोठ्या आवाजात विचारलं, मॅडम काय झालं? हां, माझे पैसे मिळत नाही. काही वेळापूर्वी इथंच ठेवले होते. परत ती तेच काम करण्यात व्यस्त झाली. काही वेळापूर्वी तुम्ही पर्समध्ये ठेवले ना? मी पाहिलं, मग अचानक कुठे नाहीसे झाले? हो ना, इथे आजूबाजूला पण कोणी नाही आहे घ्यायला. आणि एकदम तिने अजयकडे कटाक्ष टाकला. माझ्या पर्समध्ये पैसे नाहीत या अर्थी कोणीतरी घेतले असणारच, पण मागचे सर्व झोपले आहेत आणि पुढे मी स्वतः होती. मग उरलात तुम्हीच घेतले असणार. अजय क्षणभर सुन्न झाला. त्याला अशा आरोपाची तर मुळीच अपेक्षा नव्हती. असं ती का करते? नक्कीच काहीतरी तिची योजना असणार की खरंच तिचे पैसे नाही मिळत आहे आणि संशय आपल्यावर येत आहे. मॅडम काय बोलताय हे? मी कशाला पैसे घेऊ तुमचे? अजय यापेक्षा जास्त बोलला नाही. तुम्ही नाही घेतले तर काय हवेत नाहीसे झाले? आता ती जरा मोठ्याने बोलली. तिच्या आवाजाने कंडक्टरने जागेवरूनच काय चाललंय असं मोठ्याने विचारलं. ती कंडक्टर जवळ गेली आणि आपली सर्व हकीकत सांगितली. आता अजय पण कंडक्टरच्या मागच्या सीटपाशी उभा होता. कंडक्टर साहेब, मी यांच्या पर्सला हात देखील लावला नाही. अजयने आपली बाजू मांडली. असं कसं? मागे सर्व झोपले आहेत, तुम्ही सोडलात तर. कंडक्टर बसल्या बसल्याच तर्क करायला लागले. नंतर त्या तरुणीकडे वळले व म्हणाले, किती पैसे होते? 500च्या 20 नोटी होत्या आणि 100च्या 10. तिने झटकन उत्तर दिलं. मग परत अजयकडे वळून कंडक्टर म्हणाले, माफ करा, पण तुमची झडती घ्यावी लागेल. इतकी रक्कम सहसा कोणी स्वतःजवळ बाळगत नाही. तुमच्याजवळही नसेल. अजयला आता संताप आला होता. तो बोलला, ते जरा रागातच, मी काय चोर आहे झडती घ्यायला? आणि माझ्याकडेही 15,000 रुपये आहेत आणि सर्व नोटा 500च्या आणि 100च्या आहेत. मी गावी चाललोय जवळपास 2 वर्षांनी आणि काही कामं करायचे आहेत. त्यासाठी पैसे घेतले. जरा आश्चर्यच आहे ना. यांचे जेवढे पैसे चोरीला झालेत जवळपास तेवढेच पैसे तुमच्याजवळ आहेत. कंडक्टर अजयला उद्देशून बोलला. मला तर वाटतं यानेच पैसे घेतले असतील. ती तरुणी आता संतापाने म्हणाली, तुम्ही याची झडती घ्याच. कंडक्टर देखील म्हणाला, मॅडम तुम्ही शांत व्हा, मी घेईन याची झडती. पण जागचा काही हल्ला नाही. आता अजयचा संताप अनावर झाला होता. तो रागातच उठला. त्याने बॅग उचलली आणि जवळपास ओरडलाच, गाडी थांबवा, मी आता इथे एक क्षणही थांबणार नाही. त्याने दोरी खेचली आणि घंटा वाजली. ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि अजय उतरला सुद्धा. हे सर्व इतक्या झटकन झालं की तिला आणि कंडक्टरला काही करायला वेळही मिळाला नाही. अजयने दरवाजा बंद केल्याचा आवाज येताच दोघे भानावर आले. कंडक्टरने बसल्या बसल्या खांदे उंचावले आणि तो परत झोपेच्या अधीन झाला. अजय उतरला. तो रागातच आणि रस्त्याच्या कडेने चालू लागला. पण मग त्याला कळले की आपण निर्जन ठिकाणी आहोत आणि पुढचं गाव किती लांब आहे याची काही कल्पना नाही आणि दुसरी गाडी केव्हा मिळेल याचीही शाश्वती नाही. पण आता काहीच त्याच्या हातात नव्हतं. त्याला पटापट चालायचं होतं.
म्हणून त्याने सरळ चालण्याचा निर्णय घेतला. पण काहीतरी त्याला खुपत होतं. काहीतरी व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. आणि अचानक त्याला आठवलं, ती एसटी बस एव्हाना पुढे गेली पाहिजे होती, पण ती गेली नाही. त्याने लगेच मागे पाहिलं. बस अजूनही उभी होती. खट असा आवाज आला आणि बसचा दरवाजा उघडला आणि ती खाली उतरली. हवेची एक थंड पण मंद झुळूक अजयच्या अंगावरून निघून गेली आणि अजयच्या सर्वांगावर शहारे आले. बस चालू झाली आणि अजयच्या समोरून पुढे निघून गेली. ती तिथेच उभी होती आणि त्यालाच पाहत होती. तिची ती भेदक नजर त्याच्यावर स्थिरावली होती. आता या निर्जन ठिकाणी फक्त तो होता आणि ती. क्षणभर आपल्याला भास होत आहे असं त्याला वाटलं, पण नाही, समोर तीच उभी होती. तिची ती काळीच भेदणारी नजर त्याच्यावरच स्थिर होती. तिच्या चेहऱ्यावर एक पुसटसं हास्य होतं. आता अजयला सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. तिने आपल्यावर मुद्दाम आरोप केले. अशा निर्जन ठिकाणी तिने आपल्याला मुद्दाम उतरायला लावले. हिचे पैसे चोरीला नक्कीच गेले नसणार. म्हणजे ही तीच आहे. तिची योजना आपल्याला या निर्जन ठिकाणी आणायची असणार आणि आता ती त्यात यशस्वी झाली. आजूबाजूला दाट धुकं पसरलं होतं. ती तिथेच उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. धुकं मध्येच दाट होत असल्याने मध्येच ती नाहीशी झाल्यासारखी वाटत होती. अजय एक क्षणही न दवडता पुढे चालू लागला. शक्य तेवढी गती त्याने ठेवली, पण मागून काहीतरी जवळ येत आहे असं त्याला वाटलं. मात्र चालण्याचा आवाज येत नव्हता. अजयने पाठीवर घेतलेली बॅग आपल्या छातीवर ठेवली आणि तिची चैन उघडण्याच्या बेतात होता की तितक्यात मागून हाक ऐकू आली. अहो मिस्टर, थांबा. पुन्हा तोच गोड आवाज. क्षणभर त्याला थांबण्याचा मोह आला, पण क्षणभरच. तो तसाच चालत राहिला, योग्य वेळेची वाट पाहत. पुन्हा तशीच हाक त्याला ऐकू आली. त्याला थांबण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण ती मागून धावत त्याच्या पुढे येऊन उभी राहिली. मनात थोडा संताप होता, पण भीतीही होती. तरीही त्याने तिला विचारले, मी सांगितलं ना की मी तुमचे पैसे घेतले नाहीत. मला माहीत आहे, तिने शांतपणे उत्तर दिलं. अजयच्या चेहऱ्यावर विलक्षण आश्चर्याचे भाव आले असावे, कारण ती त्याचा चेहरा पाहून हसू लागली. पण मग बसमध्ये तुम्ही माझ्यावर आरोप केला, त्याचं काय? अजय तिच्याशी बोलत होता खरा, पण जे काही होईल ते आत्ताच होईल असं त्याला वाटलं. तो घाबरला होता, तरी त्याने आपल्या आवाजावरील नियंत्रण कसेबसे ठेवले. ती त्याचा चेहरा पाहून हसतच होती आणि हसता हसता एकदम गंभीर झाली. तुम्हाला माहीत नाही आपण किती मोठ्या संकटातून वाचलो आहोत. नशीब चांगलं म्हणून, नाहीतर आज आपल्या दोघांचा मृत्यू निश्चित होता. तू काय बोलतेस? मला काही कळत नाही. आधीच गोंधळलेला अजय आता अजूनच गोंधळला होता. स्पष्ट सांगा काय ते. नक्कीच काहीतरी वेगळं प्रकरण आहे. अजयच्या मनात शंका आली. सांगते, पण इथे थांबणे धोक्याचं आहे. पुढे गाव आहे, आपण तिथे जाऊ. अजयला काहीच सुचत नव्हते, पण तोही तिच्या मागून चालू लागला. मात्र तिच्यापासून शक्य तितके अंतर त्याने ठेवले होते. ते त्या रस्त्याने गावच्या दिशेने चालू लागले आणि तिने आपली हकीकत सांगायला सुरुवात केली. माझं नाव माया देशपांडे आहे. मी एक डॉक्टर आहे. मोरोशीला एक पेशंट पाहायला आले होते आणि माझी गाडी तिथे खराब झाली. हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. जवळच्या सर्व वस्तू गाडीतच ठेवून मी तिथून मोरोशी फाट्यावर आले. यावेळेस काही एसटी बसेस सुटतात, त्याची वाट पाहत मी उभी होते. खूप वेळेनंतर बस आली आणि फार आनंद झाला. जेव्हा गाडी स्लो झाली तेव्हा ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या हावभावाने कळलं की तुमचा गाडी थांबण्यावर म्हणजे पर्यायाने मला आत घेण्यावर विरोध आहे. मग तुमचा खूप राग आला, म्हणून आल्या आल्या तुम्हाला रागाने पाहिले. एवढ्या रात्री एका स्त्रीला अशा माळरानावर एकटे सोडणे, याचं तिला कसं वाटेल ते जाऊ दे. पण आता पुढे मी आत आले तेव्हा विचार केला, तुमचं तोंड देखील नाही पाहायचं. म्हणून मान खाली घालून सरळ मागे गेली आणि मला मोठा धक्का बसला. मी डॉक्टर आहे आणि माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत मी असं काही पहिल्यांदा पाहिलं. आता तिच्या चेहऱ्यात भीतीच्या छटा साफ दिसत होत्या. तिने आपल्या पर्समधला हातरुमाल काढला आणि घाम पुसला. ती पुढे सांगू लागली,
माझी मान खाली असल्यामुळे मागे बसलेल्या उजव्या बाजूच्या लोकांच्या पायाकडे माझे लक्ष गेले आणि ते उलटे होते. ओरडणारच होते मी, पण तोंडावर हात ठेवला आणि मान डावीकडे नेली आणि लक्ष पुन्हा तुमच्या पायाकडे गेले. त्या जोडप्याचेही पाय उलटे होते. नशीब त्याचे डोळे बंद होते, नाहीतर तिचे पुढचे शब्द ओठातच गोठले. ती पुढे सांगू लागली, माझा भूताखेतांवर, संबंध, हाडळ अशा गोष्टींवर विश्वास नाही, पण हे काही निराळच होतं असं वाटलं. विज्ञानाला मर्यादा आहेत, पण निसर्गाला नाही, याचं एक हे उदाहरण होतं. मग खूप धीराने मागच्या सीटवर आडव्या झालेल्या व्यक्तीच्या पायाकडे पाहिलं आणि त्याचेही पाय उलटे होते. धावतच मी तुमच्या जवळच्या सीटवर येऊन बसले. तुम्ही झोपला होता बहुतेक. तुम्ही सामान्य वाटत होता, तरीही तुमच्या पायाकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. जर तेही उलटे असले तर मग माझी उरलेली आशा पण गेली असती. खूप हिंमत करून तुम्हाला पाहिलं. तुमचे पाय सरळ होते. त्यावेळी इतका आनंद झाला की तेवढा या जन्मात झाला नसेल. तुम्हाला सांगायचं कसं हा प्रश्न होता. आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर पण त्यातलेच आहेत का खात्री नव्हती. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, का कुणास ठाऊक तुम्ही मला पाहून विलक्षण घाबरला होतात. माझ्या बोलण्याचा विश्वास तुम्ही नक्की ठेवला नसता. मग विचारात गुंतले. काय करावं हे सुचेना. संकट समोर आलं की माणसाच्या हातात आपोआपच लढण्याचं बळ येतं. आणि इथे तर साक्षात मृत्यू समोर उभा होता, किंवा त्यापेक्षाही घातक असं, ज्यामधून मृत्यूही सोडवू शकत नाही. एक कल्पना सुचली, तुमच्या भयाचा फायदा घेण्याची. काम करेल याची शाश्वती नव्हती, पण करणं भाग होतं. मात्र त्याआधी कंडक्टरही त्यातले होते का हे बघायचं होतं. मग एक योजना मनाशी ठरवली. त्यासाठीही खूप हिंमतीची गरज होती. मी काही पैसे तुम्हाला दाखवले आणि मग मी कंडक्टरकडे गेले. त्याचे पाय उलटे असले तर मग तुमच्यावर चोरीचा आळ घालणार होते, आणि जर ते आपल्यासारखे असले तर त्यांना हकीकत सांगणार होते. पण तेही त्यातलेच निघाले. मग एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे तुमच्यावर आरोप करणे. मी ते पैसे पाकिटात न ठेवता आधीच माझ्याकडे ठेवले होते. त्यानंतर पुढे काय झाले ते तर तुम्हाला माहीतच आहे. ती अजयच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती, पण तो अजूनही काही ऐकण्यासाठी उत्सुक होता. ती पुढे म्हणाली, जेव्हा तुम्ही बसमधून उतरला तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही काही करत नसाल, पण मी याला सोडणार नाही, आणि मीही खाली उतरले. अजय मनात विचार करत होता. आपण आता ज्या बसमध्ये होतो त्यात वातावरण आपल्याला तरी नैसर्गिक वाटत होतं, पण ही तर वेगळंच काही बोलते आहे. त्याने कोणाचे पाय मात्र पाहिले नव्हते, आणि गरजच नव्हती. सर्व सामान्य होतं. अजयचे मन तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. मॅडम, तुमची काहीतरी चूक झाली असेल. माणसाचे पाय उलटे नसतात, आणि कशावरून भूताचे तरी पाय उलटे असतात. तुमच्या या गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवेल असं वाटतं तुम्हाला? बरोबर आहे तुमचं. तिच्या आवाजात निराशा होती. तुम्ही जर मला ही गोष्ट सांगितली असती तरी एक विज्ञानाची विद्यार्थिनी म्हणून मी त्यावर विश्वास ठेवला नसता. माझंही मत तुमच्यासारखं असतं, पण मी त्या अनुभवातून गेली आहे आणि मला त्यावर पूर्ण विश्वास आहे. अजय देखील त्याच अनुभवातून गेला नव्हता का? पण मग तिच्यावर त्याने अविश्वास का दाखवला हा प्रश्न त्यालाही पडला. अचानक एक कुत्रा तिच्यावर भोकायला लागला. ती पुढे चालली तसा तो मागे आला. आता ती घाबरली होती आणि अजयला बिलगणारच होती की तिने स्वतःला सावरले. अजयने कुत्र्याला पळवले. अजयने तिच्याकडे पाहिले आणि ती अजयला पाहून मंद हसली. धन्यवाद. मला कुत्र्याची खूप भीती वाटते, माया म्हणाली. तुम्ही आपलं नाव सांगितलं नाही. माझं नाव अजय सिरसाट. मी गावी चाललो आहे आणि माझं गाव वेताळवाडी. मी मुंबईत राहतो. मंत्रालयात कामाला आहे. बोलता बोलता शेवटी ते एका तिठ्यापर्यंत पोहोचले होते. एखाद्या गावाला जायचा रस्ता होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं होती, पण तीही आता बंद झाली होती. एक वयस्कर माणूस आपलं दुकान बंद करून घरी जायच्या तयारीत होता. अजय व माया त्याच्या जवळ गेले. त्या दोघांना पाहून तो त्याच्याकडे वळला. अजयने पुढाकार घेतला. काका, इथे कुठे राहायची सोय आहे का? किंवा रात्री एखादी एसटी मिळेल का साखरप्यापर्यंत?
आता जी एस-टी आहे ती सकाळी 4 वाजता येईल, तोपर्यंत तरी इथं कोणतीही वाहन मिळणार नाही. आणि राहण्याचं म्हणाल तर हे छोटंसं गाव, इथे कुठला हॉटेल? पण एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात? मधुचंद्राला आलात वाटतं. आणि गाडी बिडी खराब झाली काय? तो शटर बंद करता करताच बोलला. माणूस बोलण्याने सुशिक्षित वाटत होता, वयानेही 60च्या आसपास होता. कपड्याने चेहऱ्याने अगदी सामान्य कोकणी माणूस वाटत होता. त्याचं बोलणं ऐकून अजयने मायाकडे पाहिलं. तिच्या गालावर लाली आली होती. नाही, तुमचा गैरसमज होतोय. माझं नाव अजय आहे आणि ही माझी मैत्रीण माया. आम्हाला साखरप्यापर्यंत जायचं आहे. गाडी खराब नाही झाली, पण काय? आता तो पूर्णपणे त्याच्याकडे वळला होता. काय झालं? काही मदत पाहिजे का? सांगा, अगदी बिनधास्त सांगा. माझं नाव तानाजी आहे. पूर्वी मी सैन्यात होतो. आता निवृत्त झालो असलो तरी कुणाला मदत केली नाही असं झालं नाही. अजय काही बोलणार इतक्यात माया पुढे आली आणि म्हणाली, काका, आम्ही आता एका बसमध्ये चढलो होतो. काही वेळ ती गुटमळली आणि मग पुढे म्हणाली, तिकडे मला काही वाईट अनुभव आले. तानाजीचा चेहरा विचारमग्न झाला, पण तो पुढे म्हणाला, सविस्तर सांग पोरी, हे कोकण आहे, इथे वाईट अनुभव नवीन नाहीत. मग तिने सुरुवातीपासून सर्व सांगितले आणि ते अजयला सांगितल्याशी तंतोतंत मेळ खात होतं. हकीकत ऐकताना तानाजीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. शेवटी तो म्हणाला, गाडीचा नंबर बघितला का तुम्ही? हो, अजय म्हणाला. MS02 4545 हा होता. आता तानाजीच्या चेहऱ्यावरून आश्चर्य जाऊन भीती निर्माण झाली होती. हे अशक्य आहे, हे कसं होऊ शकतं? तो जवळजवळ ओरडलाच. त्या गाडीचा 3 महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्यात एवढं काय, नवीन गाडी चालू झाली असेल त्याच क्रमांकाची, अजय म्हणाला. नाही, सरकारने अजून गाडी चालू केली नाही. माझं दुकान इथेच आहे आणि मी त्या दिवसापासून ती गाडी पाहिली नाही, निदान त्या क्रमांकाची तरी, कारण यावेळी कुठलीही गाडी जात नाही. अजय पुन्हा गोंधळला होता. तिला मायाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नव्हता का? की एक स्त्रीने आपले प्राण वाचवले हे स्वीकारल्याने त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला असता. शेवटी तो रागाने म्हणाला, काका, आताच काही वेळापूर्वी गेली ना इथून? आता शक्यच नाही. रात्री 10 नंतर कुठलीही गाडी गेली नाही, तानाजी ठामपणे म्हणाला. तुम्हाला खोटं वाटतं ना, तर थांबा. तानाजीने आपल्या दुकानाचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक जुना रत्नागिरी टाइम्स वृत्तपत्र काढला आणि अजयच्या हातात दिला. त्यावर 3 महिन्यापूर्वीची तारीख होती आणि मोठ्या मथळ्यात मजकूर लिहिला होता, संगमेश्वरजवळ एसटीचा मोठा अपघात, ड्रायव्हर आणि कंडक्टर सहित 3घांचा मृत्यू. बाजूला दोघांचे फोटो पण दिले होते आणि ते पाहून अजय आणि माया यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हे त्या दोघांचे फोटो होते. तोच न बोलणारा ड्रायव्हर, जागेवरून न उठणारा आणि मफलर गुंडाळलेला कंडक्टर. त्याखाली अजून 3 फोटो होते आणि त्यातील माणसाने डोक्यावर माकड टोपी घातली होती. त्याच्या शेजारी एक बाईचा फोटो होता, तिने बुरका घातला होता. अजय व माया या दोघांनीही ओळखले. हे तेच जोडपं होतं जे बसच्या मागून दुसऱ्या सीटवर डाव्या बाजूला बसलं होतं. त्यांच्या फोटो शेजारी अजून एक फोटो होता. तो एक तरुण होता, पण त्यांनी त्याला पाहिला नव्हता. अजय आता पुढे काही बोलला नाही. तो काहीच बोलू शकत नव्हता. सर्व आरशासारखं साफ होतं. मायाने त्याला मृत्यूच्या तावडीतून वाचवलं होतं आणि तो तिलाच मूर्ख म्हणत होता. मी या दोघांना पण पाहिलं काका, हे सुद्धा त्या बसमध्ये होते. माया अतिउत्साहात ओरडली. हा जो तरुण आहे तो बहुतेक मागे झोपला होता. तो व्यक्ती असावा, पण या 3घांव्यतिरिक्त अजून 2 होते. एक घोंगडे घेऊन होता आणि दुसऱ्याचा चेहरा दिसला नाही, पण त्याच्या डोक्यावर केस नव्हते. त्या 2 व्यक्ती कोण होत्या आणि त्या गाडीत कशा आल्या? माया विचारमग्न झाली. त्या दोघांचे पाय उलटे होते. मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले, माया म्हणाली. तानाजी काही क्षण विचार करत होता आणि मग म्हणाला, त्या घोंगडे घातलेल्या तरुणाचे वर्णन सांगू शकता का? मी नीट पाहिलं नाही त्याला, पण 30च्या आसपास असेल. सावळा वर्ण आणि टी-शर्ट घातली होती, अजय म्हणाला. हो बरोबर, मायाने दुजोरा दिला. अजून एक त्याच्या टी-शर्टवर
फणसवाडी क्रिकेट संघ लिहिले होते. आता तानाजीचा चेहरा घामेजला होता, डोळे मोठे झाले होते. तो परत दुकानात गेला. त्याने घाईघाईने दुकानात काहीतरी शोधण्यास सुरुवात केली. अजय व मायाने एकमेकांकडे पाहिले. अजयने खांदे वर केले. तानाजीने आतून परत एक वृत्तमानपत्र बाहेर काढले. महिन्यापूर्वीचा रत्नागिरी टाइम्स होता तो. त्याने त्यातील एक पान शोधले आणि त्या दोघांसमोर ते धरले. हे बघा, यातील कुणी होतं का? तानाजीने थरथरत्या हाताने ते वृत्तमानपत्र त्यांच्या हातात दिले. त्या दोघांनी त्याला लगेच ओळखले. तो तोच होता, बसमधला तरुण. त्याच्या शेजारी एक अजून फोटो होता. त्याला दोघांनी पाहिले नव्हते. अजयने वरचा मथळा वाचला. 2 महिन्यात 2 तरुणांचं प्रेत टेंबेवली फाट्यावर मिळाली. मृत्यूचं कारण अस्पष्ट, तपास चालू. हा तरुण महिन्यापूर्वी मेला. अजय जवळजवळ ओरडलाच. आता मला कळलं नक्की काय झालं ते. तुमच्याबरोबर आणि या गावात काय चाललं आहे ते. तानाजी शून्यात बघून म्हणाला. मग सांगा तरी काय झालं, कारण आम्हाला काहीच कळत नाही आहे. माया निराशाने म्हणाली. ऐका तर, तानाजी म्हणाला. या घटना साधारण 3 महिन्यापूर्वी सुरू झाल्या. MH02-4545 या एसटीला इथून 9 किमी अंतरावर टेंबिवली फाट्यावर अपघात झाला. ती अमावस्या होती. ड्रायव्हर कंडक्टर सहित 3 जण ठार झाले. पण काही दिवसातच सर्वसामान्य झाले. त्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे अमावस्येलाच बापू, आमच्या गावाचा पोलीस पाटील, याला साखर प्यायला जायचं होतं. माझ्याशी बोलला आणि मुख्य रस्त्याच्या डावीकडे पुढे तिथे एक बस स्थानक आहे. तिथे खाजगी वाहनं किंवा एसटी पकडायला गेला. पण दुसऱ्या दिवशी टेंबेवली फाट्यावर त्याचं प्रेत पडलेलं होतं. सदा आमच्या गावातच राहतो, बेवडा आहे. त्याने बघितलं बापूला एसटीत चढताना आणि नंबर पण पाहिला. बोलत होता की बापूने 4545 बस पकडली. पण त्याच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? मागच्या महिन्याची गोष्ट आहे. त्यावेळी अमावस्या होती. मोहनने आपल्या आईला साखरप्याच्या इस्पितळात दाखल केले होते. रात्री आईची तब्येत बिघडली आणि हा रात्रीचा निघाला. तोही माझ्या समोरूनच गेला. थंडी होती म्हणून घोंगडे घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी त्याचंही प्रेत टेंबेवली फाट्यावर मिळालं. या पेपरात दुसरा फोटो आहे, तो त्याचाच आहे. फणसवाडी क्रिकेट संघाचा चांगला बॅट्समन होता. तानाजीचे अश्रू अनावर झाले होते. रुमालाने अश्रू पुसत तो पुढे म्हणाला. तो केस नसलेला नक्कीच बापू असणार. आणि घोंगडे घेतलेला मोहन, या मोहनला मी लहानपणापासून ओळखायचो. माझ्या अंगाखंद्यावर खेळलेला. आणि बापू वयाने थोडा लहान असला तरी आमची मैत खूप दाट होती. गावाच्या विकासात, कामात तो नेहमी माझ्याबरोबर होता. 3 महिन्यापूर्वी त्या बसचा अपघात झाला. तो अचानक झाला. ड्रायव्हरला एक क्षण डुलकी लागली आणि दुसऱ्या क्षणी तो अपघात झाला. त्याचं मरण नैसर्गिक नव्हतं. इतकंच काय, अपघात इतका भीषण होता की त्यांना मरण आलं आहे हे त्यांना देखील कळलं नसेल. सर्व झोपेच्या अधीन असतील. त्यांचा आत्मा अजूनही या मृत्यूलोकात भटकत असेल. मला वाटतं अमावस्येला हा अपघात झाला, त्यामुळे दर अमावस्येला त्या एसटीत पुन्हा जीव येतो. भले तो महिन्याच्या एका रात्रीसाठी का असो. ती संगमेश्वर साखरपा एसटी परत त्याच मार्गावर निघते. खुद्द ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या आत्म्याला देखील माहीत नसेल की ते मृत आहेत. ते आपल्या रोजच्या कामावर निघतात आणि जिथे त्यांचा अपघात झालेला होता तिथे परत त्यांचा अपघात होतो. त्यांचा शेवट हा निश्चित असतो, पण हे त्यांना सुद्धा माहीत नसतं. या प्रवासात नवीन प्रवासी जे बस त्या रात्री पकडतात ते सुद्धा मारले जातात आणि मग त्यांच्यातलेच एक होतात. सुरुवातीला मृत्यू पडलेले ड्रायव्हर आणि कंडक्टर सहित ते तिघेच असतील. नंतर मात्र त्या गाडीत बापू आणि मोहन या दोघांचा प्रवेश झाला असेल आणि त्यांचाही आत्मा त्या बसमध्ये कैद झाला असेल. हे सत्र आता चालूच राहणार. ती बस भारलेली आहे. ती बस अजूनही आपल्या शेवटच्या प्रवासाकडे निघते. पण तिचा शेवट होऊन पुन्हा नवीन प्रवास पुढच्या अमावस्येला सुरू होतो. जो दुर्दैवी त्या बसमध्ये बसतो त्याचा शेवटही तसाच होतो. तुम्ही खूप नशीबवान आहात म्हणून वाचलात, नाहीतर तुम्हीही दर अमावस्येला एका अज्ञात प्रवासाला निघाला असता. हे खूप भयानक आहे, मृत्यूपेक्षा भयंकर असं काही. अजयने मायाकडे पाहिले.
ती खूप एकाग्रतेने तानाजीचं बोलणं ऐकत होती.